आइए इस समय हम जिन वचनों पर आज मन चिंतन करने जा रहे हैं उन वचनों का हम पठन करेंगे। पुराने नियम से उत्पत्ति की किताब, इसका पहला अध्याय पद 26 से 28। पुराने नियम से उत्पत्ति की किताब, इसका पहला अध्याय पद 26 से 28। उत्पत्ति पहला अध्याय 26 से 28। फिर परमेश्वर ने कहा, हम मनुष्य को अपने स्वरूप के अनुसार अपनी समानता में बनाएं और वे समुद्र की मछलियों और आकाश के पक्षियों और घरेलू पशुओं और सारी पृथ्वी पर और सब रेंगने वाले जंतुओं पर जो पृथ्वी पर रेंगते हैं अधिकार रखे। तब परमेश्वर ने मनुष्य को अपने स्वरूप के अनुसार उत्पन्न किया, अपने ही स्वरूप के अनुसार परमेश्वर ने उसको उत्पन्न किया, नर और नारी करके उसने मनुष्यों की सृष्टि की। और परमेश्वर ने उनको आशीष दी और उनसे कहा, फूलो फलो और पृथ्वी में भर जाओ और उसको अपने वश में कर लो और समुद्र की मछलियों तथा आकाश के पक्षियों और पृथ्वी पर रेंगने वाले सब जंतुओं पर अधिकार रखो। प्रभु परमेश्वर के वचन पर आशीष दें। आमीन। परमेश्वर के नाम को हम धन्यवाद देते हैं। प्रियो, आज का ये रविवार हम सबों के लिए विशेष है। हमारे सभी आदरणीय महिलाओं के लिए आज का ये विशेष दिन हमारे कलीसिया की ओर से मनाया जा रहा है। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस हम विशेष रूप से आज के इस रविवार में हम मना रहे हैं। पिछले रविवार को हमसे मनाने वाले थे, लेकिन हमारे कलीसिया में जो दुखद घटना पिछले दिनों में घटी, उसके उपलक्ष्यता में हम देखते हैं कि हमने हमारे इस अंतर्राष्ट्रीय महिला दिवस को इस आने वाले सप्ताह में, अर्थात आज के सप्ताह में हमने इसे मनाने का हमने तय किया। और इस अंतर्राष्ट्रीय महिला दिवस का 2023 का जो थीम है वो इस प्रकार से है कि पूर्वाग्रह को तोड़े और समानता को अपनाए। ब्रेक द बायस एंड एम्ब्रेस द इक्विटी। पूर्वाग्रह को तोड़े और समानता को अपनाए। 8 मार्च को प्रतिवर्ष महिला दिन, अंतर्राष्ट्रीय महिला दिन ये मनाया जाता है। और अंतर्राष्ट्रीय महिला दिवस महिलाओं की उपलब्धियों का आनंद, जश्न मनाने का, महिलाओं की समानता के बारे में जागरूकता बढ़ाने का और त्वरित लैंगिक समानता के लिए पैरवी करने का सबसे महत्वपूर्ण दिन है। इसके अलावा अंतर्राष्ट्रीय महिला दिवस महिलाओं की सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक और राजनीतिक उपलब्धियों का जश्न मनाने वाला एक जागतिक दिन है। यह दिन लैंगिक समानता में तेजी लाने के लिए कृति करने का आह्वान भी करता है। और इसीलिए अंतर्राष्ट्रीय महिला दिवस 2023 के लिए अभियान का विषय, जिस प्रकार मैंने बताया कि ब्रेक द बायस एंड एम्ब्रेस इक्विटी, पूर्वाग्रह को तोड़े और समानता को अपनाए, यह विशेष रूप से रखा गया है। चाहे वह जानबूझकर हो या अनजाने में, पूर्वाग्रह महिलाओं के लिए अपने करियर और यहाँ तक कि निजी जीवन में भी आगे बढ़ना मुश्किल बना देता है। केवल यह जानना कि पूर्वाग्रह मौजूद है पर्याप्त नहीं है। बहुत से लोग सोचते हैं कि समाज में कोई महत्वपूर्ण लैंगिक विभाजन नहीं है और लैंगिक अंतर को बदलने के लिए व्यक्तिगत प्रयास अपर्याप्त है। यह महिला दिवस जब हम मनाते हैं, समाज को इस बारे में शिक्षित करने के बारे में है कि कैसे प्रत्येक व्यक्ति को एक अनोखे तरीके से योगदान देना चाहिए और समाज को बेहतर बनाने के लिए अपने आप को तथा अपने इर्द गिर्द के हालातों को बदलना चाहिए। हमें महिलाओं की कड़ी मेहनत, उनकी उपलब्धि, उनकी स्वतंत्रता, उनके संघर्ष आदि के लिए उनकी सराहना करना अनिवार्य है। महिलाएं जीवन भर कभी भी एक भूमिका नहीं निभाती है। एक बेटी के रूप में महिला को होशियार होना है, एक बहन के रूप में उसे देखभाल करनी है, एक पत्नी के रूप में उसे दोनों घरों के बीच संबंधों का ख्याल रखना है, एक महिला के नाते उसे अपनी जिम्मेदारियां बखूबी निभानी है। और इसीलिए यह बातें जो है, यह सूची महिलाओं के बारे में जो है वह अंतहीन इस प्रकार से है। और इसीलिए मेरे प्रियो, अंतर्राष्ट्रीय महिला दिवस जब हम मनाते हैं
इसके माध्यम से हम सभी आदरणीय महिलाओं के लिए प्रार्थना करना चाहते हैं कि परमेश्वर हर समय उनकी सहायता करे, परमेश्वर हर समय उनके साथ रहे और जो भी जिम्मेदारियां उनके जीवन में उन्हें प्राप्त होती है वह निभाने के लिए परमेश्वर अपने सामर्थ्य से भी उन्हें परिपूर्ण करे। और इस साल 2023 का जो विशेष रूप से थीम लिया गया है कि पूर्वाग्रह को तोड़े और समानता को अपनाए। केवल हमें सोच में नहीं रहना है कि महिलाओं को हमें समानता देना है, लेकिन उन पूर्वाग्रह को वो बायस जो है उसे तोड़ते हुए हमें इक्विटी या फिर समानता जो है वो महिलाओं को देना यह बहुत अनिवार्य ऐसा है। और इसीलिए आज इस अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर हम यही चाहते हैं कि हमारे सभी आदरणीय महिलाएं, हमारे कलीसिया की हो या समाज की हो, हमें विशेष रूप से उनके लिए समानता को अपनाना बहुत जरूरी है। और इसीलिए इंग्लिश में इस प्रकार से कहा है, a woman is so much more than just a human being. She has the power to create a life, to cope up with so much pain and somehow always end up being the strongest one in the room. महिलाएं जो है वो विशेष रूप से इंसान के रूप में यदि हम देखें तो वो कहीं अधिक है, उनकी शक्ति जो है वो कहीं अधिक है और वह एक जीवन बनाने के लिए महत्वपूर्ण भूमिका हर एक के जीवन में, परिवार में हो, समाज में हो, वो महत्वपूर्ण भूमिका निभाती है। जो भी परेशानियां है, जो भी तकलीफ है, इनके बावजूद हम इसी बात को पाएंगे कि महिलाएं ये पुरुष वर्ग से अधिक सहनशील, अधिक सामर्थ्य, अधिक शक्तिशाली इस रूप से हमें दिखाई पड़ती है। और इसीलिए परमेश्वर से हम यही प्रार्थना करेंगे कि सभी आदरणीय महिलाओं को परमेश्वर अपने आशीषों से परिपूर्ण करे और हमारे कलीसिया की ओर से यह अंतर्राष्ट्रीय महिला दिवस की फिर एक बार हम आप सबों को शुभकामनाएं देते हैं और प्रभु सभी महिलाओं को आशीषित करे, यही हमारी प्रभु से प्रार्थना है। सो परमेश्वर के नाम को हम धन्यवाद देते हैं। आइए प्रियो, इस समय प्रभु के वचनों की ओर जाने वाले हैं। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के उपलक्ष्य में हम विशेष रूप से आज जो वचनों के माध्यम से हम सुनने जा रहे हैं, हमारे कलीसिया के आदरणीय समाजसेविका मिसेस के काब्दे मैम, हम इनसे विनती करते हैं कि आज वचनों के माध्यम से हमारे बीच में बातचीत करें। निश्चित रूप से परमेश्वर उनके द्वारा हमें आशीषित करेगा। जेंडर इक्वालिटी इस विषय पर उन्होंने अपनी पीएचडी की है और इसके लिए भी हम प्रभु के नाम को धन्यवाद देते हैं कि अच्छे ज्ञानी लोग परमेश्वर ने हमारे इस कलीसिया में रखे और आज उनका उपयोग प्रभु के वचनों के माध्यम से हम सबों के लिए हो, ये हमारी प्रभु से इस समय प्रार्थना है। इस समय विनती की जाती है कि MH26 BN 6017 यह जिनका व्हीकल नंबर है, ये व्हीकल है, ये गाड़ी है, कृपया आप उसे थोड़ा बाजू में अगर करेंगे तो आपका बहुत बड़ा सहकार्य होगा। MH26 BN 6017 ये जिस किसी की भी गाड़ी है, टू व्हीलर है, दो गाड़ी है और दूसरी गाड़ी है MH26 Q 1262 यह जिसकी गाड़ी है, कृपया आप विशेष रूप से नीचे जाके हमारे पार्किंग के लिए आप अपनी सहायता करें, यह आपसे विनती है। MH26 BN 6017 MH26 Q 1262 प्रभु के नाम को हम धन्यवाद देते हैं। आज का समय हमारे आदरणीय काब्दे मैम इनके हाथ में हम देना चाहेंगे कि प्रभु के वचनों से आज वो हमसे बातचीत करें। हेलो हेलो, सुना स्विच ऑन कर। हेलो, सबको जय मसीह की। आज का दिन जो महिला अंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त आपण काय कार्यक्रम आयोजित केलेला आहे। काय कार्यक्रम 5 तारखेला झालेला आहे, पण बाकी काय आज याच्याबद्दल काय वचन बोलण्याबद्दल मला हे अवसर दिया, त्याच्यासाठी मी आदरणीय DS सर आणि सर्व भाई बहिणींना मी आभारी आहे। मला भाषेचा त्रास आहे म्हणून मी नेहमी भाषण द्यायला नाही म्हणतात। त्याच्याशिवाय मला सुरुवातपासून भाषण देण्याचा काही जास्त एबिलिटी देवाने दिला नाही,
एक एकला एक एक गुण देवाने दिलेले. मला खास करून प्रार्थनेचे एक वैशिष्ट्य दिलेलं आहे. आता पण माझ्या घरात किंवा चर्चमध्ये येणाऱ्या लोकांसाठी मी प्रार्थना करत असते. हे मला देवाने दिलेला खास काम आहे. पण आता हे स्त्री पुरुष समानताबद्दल किंवा जो असमानता कशी काढून टाकायचे ह्याच्याबद्दल बोलण्यासाठी मी कोशिश करणार आहे. काय चुकला तर क्षमा करा आणि नंतर मला सांगा हे चुकला होता म्हणून किंवा शेवटी सांगा. आणि आता आपण प्रार्थना करू. आम्हाला देव परमेश्वर पिता आजचा दिवस आम्हाला दिला. ये दिवस देखने के लिए हमको एक अवसर दिया परमेश्वर. हमारे देश कितना कोई लोग ये दुनिया छोड़ून गया, तो हमारा दिवस देखने के लिए आपका धन्यवाद करने के लिए आप एक अवसर दिया, इसलिए धन्यवाद करते पिता परमेश्वर. हमारा जो येणारे सर्व वचन आपके मावतासाठी आपका नाम के मावतासाठी होने के लिए प्रार्थना करते यीशु के नाम में आमीन. आता जो मार्च 8 तारीखला आपल्याला काय समस्या होता किंवा रविवार नव्हता. नंतर आपल्याला दुसरे एक प्रॉब्लेम झालेला होता. एक आपला नेक्स्ट मागच्या संडेला दुसरा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामुळे आजचा संडे निवडलेला आहे. जो आहे हे आंतरराष्ट्रीय महिला दिवस कसे झालेला आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मी त्याच्याबद्दल काय एकदम डिटेल किंवा विस्तृत सांगणार नाही, पण अगदी थोडक्यात मी त्याच्याबद्दल काही सांगणार आहे. आणि हे खास करून मी येथे इंग्लिश आणि मराठी दोन्ही तिन्ही भाषा मला जसं जमेल असं मी बोलणार आहे. त्याच्या मला क्षमा करावे. आता एक पवित्र शास्त्राच्या आधारे जो आपला जो भारतीय घटना किंवा जो लीगल जो कायदा आहे माझ्या स्टडी त्याच्याबद्दल आहे. खरं सांगण्यास काही हे नाही, मला बायबलचं स्टडी कमी आहे, पण मला कायद्याबद्दलची स्टडी जास्त आहे. कारण भारतीय घटना आर्टिकल 14-15 मध्ये मी डॉक्टरेट केलेला आहे. आपला महाराष्ट्र इथे नांदेडचे युनिव्हर्सिटीमध्ये मला पहिले PhD आहे. पण हे सर्व इंग्लिशमध्ये होता. आता मला दुसऱ्या भाषेमध्ये बोलण्यामध्ये आवड आहे, तरी पण मी कोशिश करणार आहे. आता महिला जो परिस्थिती उंचवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. समाज राष्ट्राच्या पातळीवर, समाजाच्या पातळीवर आणि घरच्या पातळीवर, देशाच्या पातळीवर आपण काय करायला पाहिजे. कारण पुस्तकातील आहे, सर्व ठिकाणी आहे, चर्चमध्ये आहे, पुस्तकातील आहे स्त्री समानता. म्हणजे स्त्री पुरुष मध्ये समानता दर कामामध्ये. म्हणजे कोणत्या कामामध्ये दर काम पुरुष करू शकत नाही. जो जरुरीच्या कामामध्ये दोन्ही मिळून स्त्री आणि पुरुष मिळून एकत्र काम करणे जरुरीचे आहे. ते एकत्र चर्चा करून निर्णय घेणे जरुरीचे आहे. मला सांगितलं नाही कोणाला, माझ्या तब्येत ठीक नाही. मागच्या 8-10 दिवसापासून माझ्या तब्येत थोडा बरा नव्हता, पण हे काम सांगितल्याबरोबर तब्येत ठीक नाही म्हणून सांगण्याबरोबर नाही म्हणून मी कोशिश केलेला आहे आजचं हे बदल देण्यासाठी. आता स्त्री पुरुष समानता हे जो विषय एवढा मोठा आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे खूप मोठा विषय आहे.
त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या जो चर्चमध्ये मंदिरात जो बसलेल्या लोकांना फायदा होईल असं काही मी बोलणार आहे. पूर्ण इक्वालिटी किंवा समानताबद्दल किंवा टू ब्रेक द इक्वालिटी अनइक्वालिटी असमानता ब्रेक करण्याबद्दल मी काय एखादा पॉइंट्स बोलणार आहे. पण बाकी जो आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला विचारू शकते. ते चर्चाच्या स्वरूपात आपण बाकी करू शकते. आता जो परमेश्वरने आपल्याला कसे सृष्टी केलेलं आहे ते आपला पास्टर आत्ता आणि आपल्या वचन वाचण्यामधून सर्वांना ऐकलेला आहे. आपला जो सृष्टी निर्माण मातीपासून आहे. जमिनीची माती घेतला परमेश्वर, पुरुषाला आधी बनवला, स्त्रीला आधी बनवला नाही. ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. इक्वालिटी पाहिजे, समानता पाहिजे. सांगून देताना परमेश्वर पुरुषाला प्रथम स्थान देण्यासारखा त्यांच्या सृष्टी केलेल्या आधी, आणि सृष्टी केला मातीने म्हणून काय झाला नाही. नंतर परमेश्वर स्वतःच्या श्वास, परमेश्वराचे श्वास म्हणजे परमेश्वराचा आत्मा पुरुषामध्ये टाकला, म्हणजे फूक केला किंवा असं श्वास दिला वगैरे वेगळ्या वेगळ्या भाषेत आपण जो सांगते. परमेश्वर त्याच्या नाकातून काय दिला, जीवन दिला. परमेश्वरच्या श्वास मधून पुरुषाला जीवन दिला. ते जीवन दिला ते खुशीने परमेश्वरच्या सर्व सृष्टी दाखवल्या आदमला. ते सर्व प्रकारच्या सृष्टीच्या आधी परमेश्वर केलेला होता. ते सर्व सृष्टी आला आदमने पाहिला. आदम पाहिल्यानंतर ते काय खुशी नाही दिसला. परमेश्वर बघत होता आदमचा रिॲक्शन किंवा आदम काय म्हणणार आहे. एवढा मोठा काम परमेश्वर केला म्हणून, पण आदम असेच दाखवला ते काय नाही, माझ्यासाठी काय महत्वाचं नाही. पण असं करत असताना देवाला काढला किंवा देव ओळखला. त्यांच्या बरोबर एक साथीदार पाहिजे. परमेश्वर नेहमी एडन गार्डन मध्ये तुझ्या बरोबर बसू शकत नाही. त्याने विचार केला होता आणि सोडला होता एडन गार्डन मध्ये. पण त्याच्या बरोबर एक साथीदार किंवा एक स्त्री पाहिजे असं परमेश्वरच्या मनात आले. आणि परमेश्वर पुन्हा मातीतून स्त्रीचं स्वरूप दिला. तर त्याच्या आधी परमेश्वरने काय दिला, नुसतं आदम सारखा त्याच्यातून माती म्हणून बनवला नाही. कसं बनवलं आपल्याला स्त्री वर्गाला मी विचारते, कसं बनवलेलं आहे. पुरुषाचे आदम किंवा पुरुषाचे एक फासले किंवा रेब काढून त्या रेब किंवा फासले वापरून त्याने माती संग एक स्त्रीचा रूप दिला. ते स्त्रीचा रूप दिला आणि स्त्री झोपलेला आहे, तिला जीवन नाही. पुन्हा परमेश्वराच्या श्वास किंवा जीवन स्त्रीमध्ये दिला आणि जिवंत देही झाला. म्हणजे दोन्ही जीवन झाल्यानंतर दोन्ही बोलणे किंवा एकत्र साथीदार म्हणून काम दुनियामध्ये करणे सुरू झाला. हे सर्वांना माहिती आहे. ते सुरू केला तरी कोणाला आवडणार नाही. परमेश्वरचा जो काम महत्व काम जो केलेला स्त्री पुरुषाचा जो बनवलेले बरोबर आहे, सातारला आवडला नाही. आपला पुराणा शत्रू कोण आहे. परमेश्वराचे स्वर्गातून पाडलेला शत्रू कोण आहे. सातार, त्याचं नाव काय, लुसिफर. परमेश्वराच्या विरुद्ध काम केला म्हणून लुसिफरला खाली फेकला गेला, म्हणजे शिक्षा म्हणून. आणि ती काय काय करू शकते ते सर्व देवाच्या विरुद्ध आपल्यामध्ये काम करायला प्रयत्न केला. त्याच्यामध्ये एक विचार केला तर आज पण आपण स्त्री पुरुष घरामध्ये किंवा समाजामध्ये किंवा राज्यात एकत्र होऊन काय
चांगला काम करायला प्रयत्न केला तर काय करते, काय ना काय भांडण लावते. कोण लावते भांडण? हे जो देवाला सांगितलेलं मी तुमच्या लोकांना सुधरू देणार नाही असा इनडायरेक्टली अप्रत्यक्षरीने सांगितलेला जो सातान आपल्याला त्रास देते, ते घरात असो, समाजात असो, राज्यात असो, एकत्र चांगला राहणार नाही देणारे हे जो सातान आहे. आपल्याला हे सातान बसून वाचून ठेवणे जरुरीचे आहे. हे सातानला आपण कोणत्या प्रकारचं महत्व द्यायचं आहे का? काय प्रकारचं महत्व द्यायचं नाही, घबरायचं नाही. हे सातान आपल्याला काहीच करू शकत नाही. आपल्याला सर्व आनंददायक जीवन देणारे कोण आहे? आपला परमेश्वर. त्याच्यामुळे हे सातान आपल्याला त्रास देईल, पण हे त्रास मागे आपल्याला वाईट वाटू नये. त्याच्या पुढे आपल्याला मदत करणारे आपला जो परमेश्वर आहे हे आपल्याला माहिती आहे. आता हे परमेश्वरच्या समोर आदम, सर्वांना माहिती आहे, आदम आणि हव्वा पाप केला, नको कर म्हणलेला काम केला. तर परमेश्वर पण कसे आहेत? आपल्याला प्रीती करणारे परमेश्वर आहे. पण परमेश्वरला पण त्याने जो सांगितलेला काम ऐकला नसेल तर ते पाप आहे आणि त्यांना राग आला. परमेश्वरला राग आल्यानंतर परमेश्वर काय केला? एदन गार्डन मध्ये पाठवला आणि एदन गार्डन मध्ये मधून बाहेर पाठवून त्याचे जो दारावर, एदन गार्डनच्या दारावर जो शक्तिशाली देवदूताला तिथे उभा केला. म्हणजे हमेशा के लिए आपला जो जीवन, जो स्वर्ग सारखा असणारे जो बगीचा, एदन बगीचा मधून बाग झाला. ते बाग झाला म्हणजे काय झाला? आपण मनुष्य पाप केला. ते बायबलच्या अनुसार पापाचे फल काय आहे? मृत्यू. आपला जो मृत्यू आहे फक्त शरीराचा मृत्यू नव्हे. हे जो मृत्यू शरीराचे बरोबर मान येते, पण त्याच्या बरोबर आत्माचे मृत्यू व्हायला सुरू झाला. म्हणजे परमेश्वर एवढा मोठा सृष्टी करून दिला, त्यानंतर हे जो परमेश्वरच्या विरुद्ध काम करण्यामुळे हे जो आत्माचा मृत्यू किंवा नेहमीसाठी आपला पुरुष स्त्री पाप केला आणि मरणार किंवा मृत्यू होणार. त्याच्यासाठी परमेश्वर काय दिवसानंतर राग आलेला त्याचा, आपल्याला राग आल्यानंतर आपण क्षमा करते का? परमेश्वरला पण राग आला होता पापामुळे, नको असलेला काम करण्यामुळे. तरी पण नंतर परमेश्वरला ते रागाबद्दल थोडा स्लो होऊन त्यांना वाटला आपण आपल्या लेकराला मृत्यू द्यायचं नाही. ते मृत्यू दिला तर पुढे काय आहे? आणि पुढे स्वर्गात जाण्यासाठी कोणी असणार नाही, देवाबरोबर करण्यासाठी कोणी असणार नाही. सर्व पाताळमध्ये जो सातान बरोबर गेल्यावर त्याच्यासाठी परमेश्वर काय केला? त्याच्या चर्च झाला स्वर्गात. बायबलच्या अनुसार स्वर्गात काय चर्च झाला? पिता परमेश्वर आणि प्रभू येशू आणि पवित्र आत्म्याचा चर्च झाला. आणि काय करायचं आहे त्याचा निर्णय घेतल्यावर आपल्या पुत्र परमेश्वर किंवा देव प्रभू येशूने तयार झाला. मी दुनियामध्ये जाऊन नाश होणारे किंवा मृत्यू होणारे सर्वांना पुन्हा जीवन देण्यासाठी मी दुनियात जाणार आहे. तिकडे जाऊन मी हे लोकांना देवाची इच्छा काय आहे, कसं जीवन पुढे करायला पाहिजे ह्याच्याबद्दल मी सांगणार. आणि त्याने केलेला, मनुष्याने केलेला पापाचे फल
मृत्यू मी माझ्या स्वतःवर घेणार आहे असा निर्णय घेतला आणि निर्णयानुसार प्रभू परमेश्वर काय केला? प्रभू येशू पृथ्वीवर आला. कसे आले? पवित्र आत्माचे आधारावर एक स्त्रीच्या पोटात आले. इथे कोण आहे? कुणाला महत्व आहे? स्त्रीच्या गर्भाचे. परमेश्वर कुठे जन्मात आले? स्त्रीच्या गर्भात. आणि ते परमेश्वरच्या आत्मामुळे गर्भधारण झालेला आहे. तर हे जो आहे कन्येला किंवा पुरुषाला कधी जाणणारे स्त्री नव्हता किंवा कधी लग्न केलेला नव्हता आणि त्याच्यामुळे त्याने परमेश्वराला ते सांगितलं. तर असे होणार आहे म्हणलं तर काय विचारलं? तुम्ही काय सांगतात? परमेश्वर मी कधी पुरुषाला बघलेला नाही, त्याच्या काही संबंध माझ्या बरोबर नाही आणि कसं होणार आहे? त्यांना पण संशय वाटला. तर देवाने सांगितलं माझे पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि तू गर्भधारण होणार आहे तुला आणि तुझ्या होणारे जो मुलं आहे त्यांना येशू नाव द्यायचे. कारण मनुष्यवर्गाला ते पापातून रक्षा देणारे जो बाल आहे. असं म्हणल्यानंतर जो आहे जोसेफला पण कळाला, त्याच्या नवऱ्याला कळाला आणि मरियमला कळाला. आणि दोन्हीच्या मध्ये काय संबंध? हे बाळ जन्म होईपर्यंत कोणता स्त्री पुरुष संबंध त्याच्यावर ठेवला नाही. हे जो प्रभू येशू कशासाठी आला? तो स्मरण कशासाठी घेतला? आपल्याला आदमपासून आलेला जो पापापासून आपल्याला छुटकारा देण्यासाठी. आणि हे छुटकारा दिल्यावर आपल्याला काय फायदा आहे? जो पाप दुनियामध्ये आलेला आहे ते पापातून आपल्याला मृत्यूच्या शिक्षा मिळालेला आहे. हे जो मृत्यूच्या शिक्षा परमेश्वर किंवा आपला जो प्रभू येशूने घेतला म्हणून आपल्याला मृत्यूपासून म्हणजे आनंददायक मृत्यूपासून आपल्याला छुटकारा मिळाला. तो छुटकारा मिळाल्यानंतर परमेश्वर 3 दिवस जमिनीच्या खाली म्हणजे मृत्यू म्हणजे जमिनीच्या खाली मातीच्या खाली सर्व जातात. 3 दिवस राहिला आणि देवपुत्र हे पवित्र देवपुत्र हे स्वीकारलेला होता आपल्याला बचाव करण्यासाठी. तर 3 दिवसानंतर बाहेर आले आणि बाहेर आला तर काही लोक आता पण विचारते हे खरं आहे का? बायबलमध्ये असं लिहिलेलं हे खरं आहे. माझा विश्वास आहे, मला माहिती आहे तुम्हाला पण विश्वास आहे. हे मनुष्यपुत्र आपण म्हणतात पण देवपुत्र आहे. देवाच्या पुत्राला किंवा देवाला होत नाही असं काही गोष्टी दुनियामध्ये नाही, स्वर्गामध्ये नाही. आणि त्याचं पूर्ण नियंत्रण करणारे जो परमेश्वर आहे ते परमेश्वरच्या हातात त्याने सर्व जीवन देऊन पुढे गेला आहे. आणि त्यानंतर परमेश्वरने असं केला त्याला पूर्ण आपला पाप क्षमा करून काय एक वादा किया जो प्रभू येशूचा मृत्यू पापांसाठी पापापासून बचाव करण्यासाठी झालेला आहे. असं जो विश्वास करणाऱ्याला पापाची क्षमा नेहमीसाठी देऊन टाकेल. पापाची क्षमा केल्यामध्ये स्वर्गात पुन्हा जाण्याच्या परवानगी दिला. तर पाप करू नये म्हणून आपल्याला करणार नाही म्हणून आपल्याला स्वर्गातील जाण्याची परवानगी मिळाला. पण एक गोष्ट सांगितला मी क्षमा करते पण पुन्हा पाप करू नये. केला तर काय करायचे? मनुष्य पुन्हा क्षमा मागायला लागते. त्याच्याशिवाय आपल्या हातात काही नाही आहे. आणि हे थोडक्यात मी हे प्रभू येशूच्या संबंधित जो गोष्टी आहे सांगितल्या. आता स्त्री पुरुष मध्ये समानता आजचा विषय म्हणजे काय आहे? आर्टिकल आपला जो भारतीय घटना किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 14 आणि 15 मध्ये जे दिलेला आहे हेच विषय. आजचा जो विषय आहे
आर्टिकल 14 आणि 15 मध्ये दिलेला आहे. स्त्री पुरुष समानता. ही स्त्री पुरुष समानता बोलायला असा नाही, लिवायला असा नाही, पण स्त्री पुरुष समानता आपल्या घरात होते का? माझ्या घरात होते, तुमच्या घरात होते का मला माहिती नाही. माझ्या घरात कधी होत नाही. आणि आपण काय करते, पुरुषाला जास्त सन्मान देते, जास्त त्यांच्या जो तिने करायला पाहिजे ते काम नाही केला तर गपचूप सेवक करणे, मुलाला सांभाळून घेणे, घर साफसफाई करून घेणे, ते सर्व जो घरातले काम बायका करते सर्वांना माहिती आहे, ते करून घेते. कधी आपल्यामध्ये काही लोकांना सर्वन्स आहे असते, काही लोकांना कोणी सर्वन्स नाही, स्वतः करून घेतात. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्या बरोबर आता सुशिक्षित स्त्री आहेत. उदाहरण मी मला सुशिक्षित समजते, तो मी ते समजायला नाही पाहिजे, पण सुशिक्षित स्त्रिया काय करायला पाहिजे, त्याच्या बरोबर घराचे जो काम करते त्याच्या बरोबर सामाजिक आणि राज्याच्या देशाच्या उन्नतीसाठी आपण काय काम करू शकते त्याच्या बरोबर करीत असते. आता काय लोक पब्लिसिटी करते, काय लोक करत नाही, पण आपला बहुतेक लेडीज हे घरचे काम करत असताना बाहेरच्या सामाजिक काम, राजकीय काम, काय पॉलिटिकल वर्क, काय देशासाठी दुसरा काय काम करणे, हे सर्व लेडीज करत असते. त्यावेळेला त्यांच्या मुलाचे शिक्षण कोण बघते? मुलाला उदाहरण मला माहिती आहे, मला माझ्या मुलीच्या मुलाचे सर्वांचे ॲडमिशनसाठी गोव्याला घेऊन जाणे मीच केला. मी काय मोठापणा बोलत नाही, माझ्या मिस्टर बिझी असल्यामुळे म्हणू शकते, पण मीच केला. घेऊन जाणे, इंटरव्ह्यू अटेंड करणे, नंतर ते सर्व मुलांना घेऊन आले. त्यानंतर अभ्यास करताना, आणि हे मला सांगायचे का माहिती नाही, पण मी स्वतःच्या पायावर, जसं तुम्ही पण स्वतःच्या पायावर स्वावलंबूवर आर्थिक स्थिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलाला, तुमच्या आणि तुमच्या मिस्टरच्या पण तुमच्या मुलाला सांगू शकता, तुमच्या मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या हातात नेहमी काय ना काय खर्चासाठी असायला पाहिजे. आता काही वेळेला हसबंड देतात करतात, पण शक्य आहे तर तुम्ही स्वावलंबी राहणे जरुरीचं आहे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? काम करायला पाहिजे. बाहेर काय घरचं काम करून सुखी जीवन करायचं नाही, आणि बाहेर काय ना काय काम करायचे. ते तुमच्या माझ्यासारखं लोक मेट्स म्हणून काम केला, तुमच्यासारखं काय लोक टीचर म्हणून काम केला, आणि बाकी काय क्लर्क म्हणून काम करते, किंवा मोठ्या पदावर कोणी ना कोणी काम केलेलं असते, किंवा छोट्या पदावर. हे सर्व कशासाठी? आपण स्त्री पुरुष समानतामध्ये येतात. पुरुष फक्त काम करण्यासाठी नाही, आपण पण आपला काम स्वतः करायला पाहिजे. आणि हे जो मुलाचे किंवा जो लेकरं आहे त्यांच्या काळजी घेण्याबरोबर त्यांना शिक्षण देण्याचं पण जबाबदारी आपला आहे. स्त्री खास करून माता किंवा लेडीज काय करतात, पुरुषाला पाठवते शिक्षणाला. ते बरोबर आहे का? आता समजा तुमच्या घरी पुरुष आणि स्त्री आहे, तुम्हाला आधी पाठवते शिक्षणाला, नंतर आई लेडीजला शिक्षण देण्याबद्दल विचार करते. आपला सर्वांच्या घरी आहे, ते एकच नाही. तो जो शिक्षण देत असताना आपण दोन्ही, जो मुलगाला किंवा पुरुषाला जो सवलती आपण देत आहे ते स्त्रीला किंवा मुलीच्या शिक्षणामध्ये पण द्यायला पाहिजे. द्यायचं आहे का नाही? मुलीला शिक्षण देणे अत्यंत जरुरीचं आहे. तुम्हाला तुमच्या पती बरोबर जगायचं आहे आणि तुमच्या मुलाला सांभाळायचं आहे, तर तुम्ही पण त्याच्या बरोबर काम करायला पाहिजे. आणि काम करून ते आर्थिक स्वावलंब राहिला तर कोणाचे अवलंब राहण्याचा गरज नाही.
ऐकूच नाही ना माझा आवाज मोठा आहे. तो मला मुख्य सांगायचं आहे, आपण आपल्या घरात मुलीला लहान वयापासून शिक्षणासाठी पाठवणे आणि लग्न करून देऊन आई बाबा म्हणून लग्न करून जबाबदारी सांगून बसायची नाही. सर्वांना मी हे सांगू इच्छितात, काय काय घरात काय करते, मुला शिक्षण घेऊन पुढे जाते आणि मुली लग्न मेट्रिक झाला लग्न करून घरात बसून घरचे काम करून बसते, त्यांना काही नोकरी मिळणार नाही. त्याच्यामुळे स्त्रीचा स्थान मागे राहिलेलं आहे. आणि काय काय वेळेला हे स्त्रीचा स्थान मागे राहण्याचं कारण स्त्री स्वतः आहे. स्त्री स्वतः इंडस्ट्री घेऊन त्यांच्या जो कामाबरोबर बाकी बाहेरचे काम शिकलेला स्त्री कमीत कमी बाहेरचं काम करायला पाहिजे आणि दुसऱ्याला दाखवून द्यायला पाहिजे पुरुषाला, मी तुमच्यापेक्षा कामाला काही कमी नाही, मी काय आहे ते काम करू शकते. बरोबर नसेल तुम्हाला, पण हे बरोबर आहे. मला तर वाटते बरोबर आहे. पुरुषाबरोबर स्त्री करू शकत नाही असं खूप कमी काम आहे. सर्व काम वेगळ्या वेगळ्या पातळीवर मी पण केलेलं आहे. त्याच्यामुळे मी स्वतःच्या पण अनुभवातून सांगते, सर्व काम स्त्री म्हणून आपण पण बरोबर करू शकते. असं बरोबर केल्यानंतर काय होते, स्त्री जो दुय्यम स्थान स्त्रीला समाजाने घर दिलेला आहे त्याच्यातून आपण बाहेर येऊ शकते. स्त्री पुरुष समानता आपण आणू शकते. काम करणे, एंड करणे आणि घरच्या सर्व कामामध्ये चर्चा करणे, स्वतः करू नये. ते स्वतः घरचं सर्व काम करण्यापूर्वी कमीत कमी तुमच्या जो सहभागी जो मिस्टर किंवा हस्बंड आहे त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे, हे आपल्याला असे करायला पाहिजे. तुमचं मन काय आहे, आपण स्वतः पण करायचं नाही, पण पुरुषाच्या बरोबर आपल्याला जो पुढे करायचं आहे ते काय असू शकते विषय चर्चा करून दोन्ही मिळून स्त्री आणि पुरुष मिळून आपला जो निर्णय घेतला तर पुढे जाऊन त्या निर्णयाला काही त्रास होत नाही. नाहीतर समजा आपण स्त्री सुद्धा किंवा पुरुष सुद्धा काय निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये पुढे काय त्रास झाला तर दुसरा मिस्टर असो मिसेस असो सांगणार आहे, तुम्ही मला विचारला नाही, तुम्ही केला आता तुम्ही बघा. ते असं होत नाही. दोन्ही मिळून चर्चा करून फायनलाइज करणे, काय करायचं आहे तरी निर्णय घेण्यासाठी दोन्ही मिळून चर्चा करून निर्णय घेतला तर घरी पुढे त्रास होत नाही. ते असं केलं तर जो दुय्यम स्थान स्त्रीला दिलेलं आहे, सेकंडरी स्टेटस किंवा दुय्यम स्थान स्त्रीला दिलेलं आहे ते स्त्री समानतेमध्ये आणू शकते. असेच मला वाटते जो मुलींना लग्न करून देणे बंद करणे, लहान वयामध्ये मुलाचे लग्न 18 वयाच्या खाली करू नये, कारण ते सरकारी नियम पण आहे, आपल्या आर्टिकल मध्ये आहे सर्व. आणि मुलीला पुढे किंवा मुलाला पुढे अभ्यास करू दिला तर त्यांचं जीवन चांगलं होणार आहे. आपला जो ये समाजाच्या दृष्टीने स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी दोन्ही एकत्र येणे, एकत्र विचार करणे, एकत्र निर्णय घेणे हे खूप महत्त्वाचे आणि ते स्वावलंबी राहिलेल्या स्त्रीला होऊ शकते. आता मी ते बंद करून तुम्हाला स्त्री पुरुष समानताबद्दल काय प्रश्न विचारायचे आहे तर विचारा. मला जो माहिती आहे मी उत्तर देणार नाही. समजा एखादं माहिती नसेल तर मी अभ्यास करून पुढच्या आठवड्यात त्याचे उत्तर देणार. ते काय प्रश्न तुम्हाला स्त्री पुरुष समानतेबद्दल, बाकी काय विचारू नको, स्त्री पुरुष समानतेबद्दल विचारू शकते. हो
जर तुम्हाला डाऊट आला मी सांगितलेला काही गोष्टीचा डाऊट आहे तरी विचारा. विचारा, काही त्यांना विचारू नको, तू विचार. कुणाला काही विचारायचं आहे तर प्लीज विचारा, कारण मला काच येते म्हणून मी बोलणे बंद केला. आपण चर्चा करू आता. माझा जो विषयाचे स्टडी आहे मी बहुतेक उत्तर देऊ शकते म्हणून तुम्ही प्रश्न विचारा म्हणलेले आहे. बाकी काय नाही. तुम्हाला नाही कळाला असं पण काही गोष्टी मी सांगितलं तर ते मला विचारू शकते. का काही कळालं नाही का मी सांगितलेलं? सर्व भाषा मिक्स बोला म्हणून कळाला नाही का? तुम्हाला माहिती आहे मी केरळमधून आहे. इथे येऊन महाराष्ट्रामध्ये येऊन मी हिंदी, मराठी, इंग्लिश मला माहिती होता कारण मी कॉन्व्हेंट स्कूलचे स्टुडंट आहे केरळला. ते इंग्लिश आधीपासून माहिती होता. कुणाला काही प्रश्न विचारायचं नसेल तर प्रभू येशूला धन्यवाद देते. माझ्या तब्येत बरोबर नसताना पण मी आज इथे उभा राहण्यासाठी मला देवाने शक्ती दिला. काही थोडक्यात काही बोलायला पण मला तब्येत बरा झाला. त्याच्यासाठी मी धन्यवाद करते.